नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजचा पहिला चर्चित विषय आहे वाईसोट. दिनांक 22 फेब्रुवारी 2021 रोजी द हिंदू आणि इतर लेखामधून संकलित केलेला हा विषय आहे. काय आहे विषयाचं नाव? वाईसोट. तर हा जो काही विषय आहे वाईसोट, तुम्हाला माहीतच असेल वाईसोट काय असतं. तर आपण थोड्याशा शब्दामध्ये पाहूया काय असतं ते. जसं की संसदेमध्ये काम करण्यासाठी जे काही करतात ते करतातच ते, परंतु काम केल्यानंतर निर्णय घेतला जातो त्याचे दोन प्रकार असतात. एक प्रकार आहे वाईसोटचा आणि दुसरा प्रकार आहे होल्डिंग द डिव्हिजन मेथड. म्हणजे कोणती मेथड? मत घेणे, आहे ना. मी काय म्हणतो, दोन पद्धती असतात. एखादं मोशन आणलं किंवा एखादे बिल आणलं असेल तर त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर किंवा ती चर्चा आणण्यासाठी, ती बिलवर चर्चा करण्यासाठी, ते निर्णय घेण्यासाठी, तर अशा प्रकारचं करण्यासाठी दोन मेथड असतात. एक म्हणजे वाईसोट आणि दुसरं म्हणजे होल्डिंग द डिव्हिजन मेथड, ते म्हणजे मत. आता पहिले जर मत पाहिलं वाईसोटमध्ये, तर वाईसोटमध्ये कसं असं म्हटलं जातं की एखादं बिल जर पक्षात असेल तर आय म्हणा, आय 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 असं, किंवा नो म्हणले तर नो म्हणा असं म्हटलं जातं. म्हणजे असं व्हॉइस आवाजाच्या आधारे ते घेतलं जातं. मग ज्याचा आवाज मोठ्याने येतो किंवा ज्याची मेजॉरिटी वाढते आवाजाची, त्याच्यावर म्हटलं जातं की बिल पारित झालं, अशा प्रकारे. परंतु याच्यामध्ये काही समस्या आहेत. कसं समस्या आहे तुम्ही विचार करू शकता की काही काही असतात आपल्या वर्गामध्ये, काही विद्यार्थी असतात जे लय मोठ्यानं बोलतात. असं वाटतं की सगळाच वर्ग बोलू लागला काही. मग असं बी घडू शकतं ना. किंवा काही इंटेन्शनली म्हणा किंवा अनइंटेन्शनली सध्या असं होऊ शकतं. म्हणजे इथं थोडंफार जे गोष्टी घडायला पाहिजे ते घडत नाहीत. म्हणजे काय घडत नाही? तर हे घडत नाही की जो बिल पारित करायचं आहे, जे विधेयक आणायचे, जो कायदा आणायचा आहे, त्याच्यावर अशा प्रकारे जर आपण निर्णय घेऊ लागलो तर तो 100% खात्रीपूर्वक सर्वांची सहमती आहे असं म्हणता येत नाही. हां, ती एक थोडीशी चांगल्या गोष्टीसाठी एक प्रोसिजर किंवा प्रक्रिया असू शकते, परंतु सर्व गोष्टीसाठी त्याच्यामध्ये काहीतरी समस्या आहेत असं आपल्याला म्हणता येतं. कारण आपलं सहज समजतं की व्हॉइसवोटवर पूर्ण काही सांगता येत नाही. तर अशा बऱ्याच समस्या त्याच्यामध्ये दिसतात. आता याच्याला थोडं संक्षिप्त करू आपण. त्यानंतर दुसरी मेथड आहे होल्डिंग द डिव्हिजन मेथड. म्हणजे काय? मत. त्याच्यामध्ये 3 प्रकार असतात. कशामध्ये? होल्डिंग द डिव्हिजन मेथडमध्ये. पहिला म्हणजे स्वयंचलित व्हॉइस रेकॉर्डर, म्हणजे ऑटोमॅटिक व्हॉइस रेकॉर्डर. म्हणजे त्यांच्या टेबलासमोर ठेवलं जातं, तिथं बटन असतात, येसवर नो दाबायचं. येसवर नो दाबलं की मग तिथं स्क्रीनवर सगळे आकडे येतात. आता पहिल्या मेथडामध्ये आणि दुसऱ्या मेथड म्हणजे व्हॉइस ओट आणि होल्डिंग द डिव्हिजन मेथडमध्ये काय फरक आहे की व्हॉइस ओट हा लवकर 1 मिनिटाच्या आत किंवा जास्तीत जास्त 2 मिनिटाच्या आत सगळं होऊन जातं. परंतु होल्डिंग द डिव्हिजनला मत घ्यावं लागतं, मग ते स्क्रीनवर होणार, त्या म्हणजे थोडा वेळ लागतो. इतकं एक आहे. तसं त्या दुसरं काय होतं आपलं होल्डिंग द डिव्हिजन मेथडवर पहिला भाग पाहिला की स्वयंचलित व्हॉइस रेकॉर्डर. त्यानंतर दुसरा आहे म्हणजे स्लिप किंवा चिठ्ठी किंवा पोचपावती म्हणा, पावतीनुसार ते केलं जातं. आपण विशेष मराठीमध्ये चिठ्ठी म्हणतो. तर त्याच्यानुसार मग त्याच्यावर लिहिलं जातं की येस आहे का नो आहे. तर त्याच्यानुसार मग ते मत निर्णय घेतला जातो. तिसरा आहे लॉबीज. पहिला काय होता? स्वयंचलित व्हॉइस रेकॉर्डर. दुसरा काय होता? चिठ्ठी. आणि तिसरा आहे चिठ्ठी किंवा त्याला स्लिप म्हणा. आणि लॉबीज तिसरं. आता लॉबीजमध्ये काय होतं? जे काही अध्यक्ष बसलेले असतात आपले, ते स्पीकर जो बसलेला असतो त्याच्या एका साईडला एका व्यक्तीने जायचं. एका व्यक्तीने म्हणजे जे येस आहेत ते जायचं, ज्याच्या दुसऱ्या साईडला नो असलेल्या व्यक्तीने जायचं. मग आपले ते हे ठरवणार, स्पीकर ठरवणार की मग कोणतं बरोबर आहे किंवा काय आहे त्यांच्यामध्ये. तर असं. तर ह्या 3 मेथड आहेत. या 3 मेथडचा वापर मतमोजणीसाठी केला जातो. तर तुम्हाला समजलं असेल की संसदमध्ये 2 प्रकारे निर्णय घेतले जातात. निर्णयाचे 2 प्रकार म्हणजे व्हॉइस वोटचा आहे आणि होल्डिंग द डिव्हिजन मेथड. आता जसं आपण म्हटलं की व्हॉइस वोटमध्ये थोडेसे समस्या आहेत, परंतु होल्डिंग द डिव्हिजन मेथड मत मेथडमध्ये किंवा मत प्रक्रियामध्ये आपला जास्त काय भाग दिसतो की थेट निर्णय. म्हणजे सर्व दिसतं की या एवढ्या एवढ्या लोकांनी असं असं मत दिले. म्हणजे तिथं काही आपल्याला काय म्हणा, तिथं असं काहीतरी चुका झाल्यात असं आपल्याला आढळत नाही. आणि विशेष माहिती म्हणजे कसं की एखादा प्रतिनिधित्व जो काही एखाद्या प्रदेशाचं करत आहे, तो आपल्या मत मांडत आहे का नाही किंवा कुठल्या बाजूनं कार्य करत आहे हे सुद्धा समजतं आपल्याला. तर अशा प्रकारे म्हणजे जो काही मत आहे ते थोडंसं इफेक्टिव्ह, कार्यक्षम आहे असं आपल्याला दिसून येतं. तर अशा 2 मेथड असतात. आता मग घडलं काय? हा जो काही आर्टिकल आला किंवा हा जो काही आलं आहे आपल्या लेखामध्ये, तर ह्याचं कारण असं की कर्नाटकमध्ये विधान परिषदेने
एक विधेयक पारित केले. काय केले? विधेयक पारित केले. परंतु इथं विचार करण्याची अशी गोष्ट आहे की जिथं कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये काँग्रेस आणि JDSची मेजॉरिटी आहे, बहुसंख्य आहेत, त्यांनी त्या बिलला नकार दिला आहे. बरं, ज्या व्यक्तीने म्हणजे ज्या बहुसंख्य लोकांनी एखाद्या विधेयकाला नकार दिला असेल तर विधेयक पारित होऊ शकतं का? नाही ना. मग झालं कसं? तर व्हॉइस वोटच्या आधारे. मग इथं म्हटलं जातं की भाजपानं किंवा आता पक्षाचं जर बाब सोडली तर इथं गैरसंवैधानिक कार्य झालं की ज्याची मेजॉरिटी आहे त्यांच्या विरोधात मग करण्यासाठी मग त्यांना माहीत असेल की आता हे काही होणार नाही मतमागणीच्या नुसार, मग व्हॉइस वोटचा आधार घ्या. तर असं म्हटलं जातं की इथं जी काही प्रोसिजर आहे, जी काही प्रक्रिया आहे त्याला डावलवलं आहे. मग असं पहिल्या सुरू घडतंय का? नाही घडत. याउलट त्यांनी जेव्हा असं घडलं किंवा पारित होतं त्यावेळेस त्यांनी मतमागणी सुद्धा म्हटलं जातं की मतमागणी करा असा, परंतु स्पीकर काही बोलत नाहीत पुढं. मग ते त्यांच्या ह्याच्यावरनुसार असतं, तर त्यांचा अधिकार म्हणून ते त्याचा वापर करतात. तर इथं संविधानिक अधिकार म्हणा किंवा संविधानिक प्रक्रिया याला पूर्णपणे डावलण्याचा प्रयत्न केला जातो. मग जसं आपण म्हटलं की असं पहिलं सुरू घडतं का? नाही, हेच घडलं शेती कायद्यामध्ये. जे काही शेती विधेयक आलं त्यावेळेस सुद्धा राज्यसभेमध्ये सुद्धा असंच घडण्यात आलं. परंतु हा जो काही बाब आहे ते अशाच भागीमध्ये घडत नाही असं नाही, परंतु काही कानून म्हणजे काही विधेयकाचा वापर करून, जसं की मनी बिल असेल, धन विधेयक असेल, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, आधार बिल असेल किंवा इलेक्ट्रॉनिक बॉन्ड मेथड असेल, त्याला आपण निवडणूक बंधपत्र असं म्हणतो, तर ते सुद्धा त्याच्या मध्ये असंच कार्य केलं की या धनविधेयकचा आधार घेऊन, कारण राज्यसभामध्ये 14 दिवसच बातचीत होऊ शकते, त्याच्या ते माना अथवा ना म्हणा आमचंच राज्य असं म्हटलं जातं. तर असं बाब करून मग कायद्याला डावलून असा करण्याचा प्रयत्न केला जातो असं लेखकाचं मन आहे. तर आता व्हॉइस वोट जी समस्या आहे ती काय आहे की जसं म्हटलं आपण की काही बाबतीत ते शक्य असतं, परंतु व्हॉइस वोटला पूर्णपणे सर्वच बाबतीमध्ये अंमलात आणणं हे काही चुकीचं आहे. कारण जसं म्हटलं की तो आपला एक मतदान किंवा मत करण्याचा जो काय अधिकार आहे तिथल्या बसणाऱ्या सर्व सभासदांना तो मग डावरला जातो. त्यानंतर हा जो काय मार्ग आहे तो अयोग्य मार्ग आहे. असाच जर वापर करू लागला तर येणारे भावी काळातील जे काही पक्ष आहेत ते सुद्धा असाच वापर करतील. एकदा वळण लागलं की त्या वळवाट ते करत राहतात, असं बी होऊ शकतं. त्यानंतर हे जे काही प्रोसिजर केली जाते संविधान विरोधी आहे ना, पूर्णपणे संविधान विरोधी आहे. त्यानंतर जे काही विधेयक आणले जातात त्याच्यामध्ये ते समितीकडे दिले जात नाहीत. म्हणजे समितीकडे चर्चा करण्यासाठी त्याच्यावर बऱ्याच गोष्टी काढण्यासाठी म्हणजे त्याच्यातले जे काही समस्या आहे ते करण्यासाठी असं समितीकडे दिलं जात नाही. तर हा सुद्धा समितीचा वापर सुद्धा कमी होऊ लागला आहे. तर ही जी काही व्हॉइस वोट समस्या आहे याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा होऊ लागल्यात की म्हणा कारणं अनेक असतील, परंतु संविधानिक गोष्टीला किंवा संविधानिक प्रक्रियेला नाकारणं किंवा त्याला असं होत नाही, पारित होत नाही म्हणून करणं हे सुद्धा चुकीचं आहे असं आपलं म्हटलं जातं. तसं धनविधेयक बद्दल तर जे काही आपलं सुप्रीम कोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, त्याने म्हटलं की असं करणं धनविधेयकच्या आधारे आधारसारखे किंवा इलेक्ट्रॉनिक बॉन्डसारखे बिल पारित करणं हे म्हणजे संविधानाची फसवणूक आहे असं बी कोण म्हटलं? सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. अशी जर पद्धत आणली, जरी भलं ती चांगल्या कार्यासाठी असेल, आता आधार हा काही चांगल्या कार्यासाठीच होतं, परंतु पद्धत जर चुकीची असली तर ते मग बरोबर म्हटलं जात नाही. जसं गांधीजी म्हणतात ना, गांधीजी काय म्हणतात की जे काय आपलं करायचे ना त्याचा उद्देश त्याचा हेतू बरोबर असला पाहिजे, परंतु काहीचं म्हणणं आहे की त्याचा रिझल्ट महत्त्वाचा असला पाहिजे. आता इथं हा विरोधाभास असतो, काही जणांना रिझल्ट महत्त्वाचा वाटतो तर काही जणांना हेतू महत्त्वाचा वाटतो. तर हा एक इथिक्सचा बी क्वेश्चन असतो, नैतिकतेचा बी क्वेश्चन आहे की मग कुठल्या गोष्टीला ग्राह्य धरायचं. तर असं बी थोडं जम्बलिंग आहे. त्यानंतर तुम्हाला असंच जर करायचं असेल, धनविधेयकचा वापरच करायचा असेल किंवा व्हॉइस वोटचा वापरच करायचा असेल तर मग राज्यसभेचा आणि विधान परिषदेचा काय उपयोग आहे? कशाला ठेवलं मग? ते उगच आहे का त्यांना? नाही ना. मग असं बी प्रश्न निर्माण होतात की मग तुम्ही असं करताच का? हा बी प्रश्न आहे. त्यानंतर काही जण मग असं म्हणतात की मग राज्यसभा हे अडचण करते. कसं काय करते? तर जसं की ते म्हटले जातात की लोकसभेमध्ये कसं निवडून आलेले प्रतिनिधित्व आहे, आम्ही निवडून दिलं ना त्यांना, मग ज्यांनी निवडून दिलं आहे त्यांनी निर्णय घ्यायचा का जे दुसरे आहेत त्यांच्याकडून निर्णय घ्यायचा? मग असा बी थोडा प्रश्न निर्माण केला जातो. त्यानंतर असं बी म्हटलं जातं की राज्यसभा हे बऱ्याच वेळा अडचणीचं काम केलं जातं. उदाहरणार्थ
42 जी काही घटना दुरुस्ती झाली त्या 42 घटना अगोदर घटना केली, संशोधन करण्यात आलं, परंतु त्याला हे करण्यासाठी जेव्हा जनता शासननं त्याच्यामध्ये बिल आणलं, त्याच्यावर बिल आणलं की तुम्हाला माहिती आहे की इमर्जन्सीच्या काळामध्ये आहे ना, कशाच्या काळामध्ये, इमर्जन्सीच्या 74च्या काळामध्ये हा जो काही बाब आपत्कालीन स्थितीमध्ये जे काही घडलं, म्हणजे संविधानाला तुम्ही म्हणता 42 जे काही संशोधन दुरुस्ती आहे ती काय मिनी कॉन्स्टिट्यूशन आहे ना, तर त्याला कमी करण्यासाठी, त्याचा प्रभाव करण्यासाठी जनता शासनानं बिल आणलं होतं. परंतु काँग्रेसची मेजॉरिटी, बहुसंख्या ही राज्यसभामध्ये होते. कुठं होते? राज्यसभामध्ये होते. म्हणून काय केलं, तो बिल आलंच नाही पुढं. म्हणजे असं राज्यसभा अडचण आणली जाते असं म्हटलं जातं. त्यानंतर असं बी म्हटलं जातं की 64 संविधान जे काही विधेयक होतं राजीव गांधीच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये पंचायत राज आणण्याची त्याने बाब म्हटली होती की पंचायत राज व्यवस्था आणू. परंतु काय झालं, तिथं बी हेच घडलं, तिथं बी राज्यसभामध्ये पारित झालं नाही. म्हणजे असं बी म्हटलं जातं की राज्यसभा ही चांगल्या चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा काम अडवून ठेवते. तर हा एक आहे थोडी कन्सर्न. त्यानंतर असं बी म्हटलं जातं की याच्यातले जे काही प्रतिनिधित्व असतात राज्यसभामध्ये ते कुठे समान आहेत का? नाही ना. महाराष्ट्राचे तर वेगळे आहेत, तर उत्तर प्रदेशाचे वेगळे आहेत, तिकडं आसामचे वेगळे आहेत, नागालँडचे वेगळे आहेत, खाली केरळचे वेगळे आहेत. तर असं असमान प्रतिनिधित्व आहे असं बी म्हटलं जातं. मग जिथं असमान आहे तिथं समानता येऊ शकेल का? हा बी मोठा भाग आहे. त्यानंतर राज्यसभा म्हणजे कसं, निवडणुकीचा आखाडा, जे निवडून नाही आले त्याला तिथं निवडून द्यायचं. तर हा बी आक्षेप घेतला जातो की असं बी केलं जातं. तुम्ही पाहिलं असाल, हे बऱ्याच वेळा घडतं, असं विधान परिषदेमध्ये बी घडतं असं. तर असं म्हटलं जातं की राज्यसभा काही भागामध्ये अडचण आणते. मग हे मान्य आहे, परंतु त्याची चांगली बी बाब पहा की राज्यसभा किती चांगल्या प्रकारे काम करते. जसं की एखादं कायदा आणला असेल तर त्या कायद्याला किंवा लोकसभेने एक विधेयक पारित केलं असेल तर त्याची उलट किंवा फेरतपासणी करण्यासाठी राज्यसभा काम करते. त्याच्यामध्ये काही चुका आहेत का कुणाचा त्याच्यामध्ये हक्काचं उल्लंघन होत आहे का, कोणाच्या विरुद्ध आहे, काय चांगल्या बाबी आहे ते करण्यासाठी करतं. कारण आपल्याकडे न्यायपालिका आहे, पण न्यायपालिकाला एकच काम नाही, भरपूर काम आहेत. ते प्रत्येक गोष्टीमधील ही असं रिव्ह्यू करू शकत नाहीत, पुन्हा त्याची फेरतपासणी करू शकत नाहीत. एकदा पास झालं मान्य असेल तर ते जास्त तेवढ्याकडे लक्ष देत नाही, मग जास्त त्याच्याकडे जर विरोध होत असेल तरच पाहतं. त्याच्यामुळं राज्यसभा हे चांगल्या प्रकारे काम करतं असं बी म्हटलं जातं. सपोज करा की राज्यसभा नाहीच आहे ना, तर लोकसभाचा मनमानी कारभार असेल. मनमानी म्हणजे जे वाटेल ते करणार, मग लोकशाही कुठं राहील? जर एखाद्या पक्षाचं बहुसंख्येनं निवडून आला असेल तर मग तो मनमानीच कारभार करणार, त्याला जे वाटेल ते करतच राहणार. त्याच्यामुळं त्याला आळा घालण्यासाठी राज्यसभा हे काम करतं असं बी म्हटलं जातं. त्याच्यामुळे बघा, कधी कधी पहिल्या सुरू बिल राज्यसभामध्ये पास करण्याचा प्रयत्न केला जातो. तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेस, कारण त्यांना माहीत आहे की लोकसभेमध्ये पास होईल परंतु राज्यसभेमध्ये नाही होणार. त्याच्यामुळे पहिली अडचण हे राज्यसभेमधूनच कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर राज्यसभाचं चांगलं एक काम म्हणजे साधक बाधक चर्चा. प्रत्येक जे काही विधेयक येतं त्याच्याबद्दल बराच वेळ घेतला जातो, चांगली एक साधक बाधक चर्चा सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आपण म्हटलं की लोकसभेमध्ये प्रत्येक जे काही आहे ते निवडून येतात, परंतु असं थोडंच आहे की प्रत्येक जे काही निवडून आले ते लोकसभेमध्ये म्हणजे पक्षाच्या वतीनं, आता ज्याचा पक्ष आहे तेच काम करणार ना, जिचा बहुसंख्या आले तेच काम करणार. बरोबर, जे पक्षामध्ये नाहीत त्यांच्या ते मग निवडून तर आलेत परंतु ते हातावर हात धरून राहिल्यासारखे राहतील. त्याच्यामुळं त्यांच्या भागामध्ये काम होईलच असं काही नाही सांगता येत. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं की जरी लोकसभेमध्ये एखाद्या पक्षाचं मनमानी कारभार असेल, बहुसंख्या असेल, तरी राज्यसभा असल्यामुळे त्या राज्याला प्रतिनिधित्व भेटतं. कुठं? राज्यसभामध्ये, है ना. मी काय म्हणतो पहा, जर लोकसभेमध्ये एखाद्या पक्षाचा बहुसंख्या असला तरी राज्यसभेमध्ये प्रतिनिधित्व भेटल्यामुळं तिथं त्याला अडचणी येतात. आणि आसाम, नागालँड अशा नॉर्थ ईस्टकडल्या किंवा अशा राज्यामध्ये जे वेगळा पक्ष आहे त्यांचं हे चांगल्या प्रकारे कार्य होतं. त्याच्यामुळे असमान का असना पर प्रतिनिधित्व आहेत हे महत्त्वाचं ठरतं. त्याच्यामुळं राज्यसभा सुद्धा महत्त्वाची आहे असं म्हटलं जातं. परंतु बऱ्याच आता येणाऱ्या काळामध्ये म्हणा किंवा आता सध्याच्या काळामध्ये बऱ्याच वेळा असा दृष्टिकोन बनला की कमी वेळामध्ये बिल पास करणं. तुम्ही पाहिलं असेल बघा, मग त्याच्यामध्ये फक्त आता जे बिल करणारे आहेत किंवा जे काही लेजिस्लेचर आहे त्याचं काय काम राहिलं, फक्त बिल पारित करणं. याच्यापेक्षा त्यांना जास्त असं काही महत्त्व दिसत नाही, आहे ना. आणि ती बी की थोड्या काळापुरतं. म्हणजे जिथं साधक बाधक चर्चा जिथं योग्य रीतीने करायला पाहिजे, म्हणजे जर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं चर्चा करून हे करून सगळ्यांचा परामर्श घेऊन करत असाल तर एक महत्त्व प्राप्त होतं. परंतु असं दिसत नाही आजकाल.
आज एक्झिक्युटिव्ह म्हणजे पंतप्रधान जे कार्यकारी असतात त्यांना जास्त महत्त्व प्राप्त झालं, असं बी होत आहे. तर असं होण्याचं कारण म्हणजे एक दृष्टिकोन थोडासा बदल होत आहे. आता उदाहरण शेती कायद्याविषयी घ्या, की शेती कायद्याविषयी असं म्हटलं जातं की जे काही बिल आहे ते अगोदर बी चर्चा केलं होतं, अगोदर बी 10 वर्ष झालं चर्चा चालू होती, मग आता काय करायची गरज आहे, आता मग ते पारित करणं महत्त्वाचं आहे, असं बी एक मत मांडलं जातं. परंतु असं जरी असलं तर संविधानाची प्रोसिजर आहे, संविधानाची प्रक्रिया आहे, त्याला फॉलो केलं पाहिजे, त्याचा अंगीकार केला पाहिजे, कारण तो आपला आत्मा आहे. संविधान म्हणजे कसं आपला आत्मा, तर आत्म्याला कसं नाकारता येईल, परंतु मी नाकारण्याचा प्रयत्न करत आहे. तर असा हा व्हॉइस वोटबद्दल थोडासा सारांश होता. यानंतर पुढचा चर्चित विषय आहे देशद्रोहाविषयी. त्याला आपण राजद्रोह असं म्हणतो किंवा सेडिशन असं इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणतो. दिनांक 23 फेब्रुवारी 2021 रोजी द हिंदू आणि इतर संपादकीमध्ये संकलित केलेला हा विषय आहे. काय आहे? देशद्रोह. घडलं काय? घडलं असं की दिशा रवी यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. काय केलं मग त्यांनी असं म्हटलं जातं की त्यांनी टूल किटचा वापर केला. टूल किट म्हणजे कसं? व्हॉट्सअपद्वारे किंवा इतर माध्यमाद्वारे माहिती प्रसारित करणे, कोण काय बोलणार किंवा अशा गोष्टी माहितीत प्रसार करणे की ज्याचा फायदा होत असतो. मग ते शासनाला वाटतं की ही देशाच्या विरुद्ध आहे, शासनाच्या विरुद्ध आहे. म्हणजे थोडक्यात असं की कोण काय बोलणार, कुठं काय माहिती दिली पाहिजे, अशा प्रकारची केली आहे. जसं की शेतकऱ्याचा जो काही आंदोलन चालू आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी काम केलं आहे असं बी म्हटलं जातं. म्हणजे त्यांनी एक टूल किटचा वापर केला, एक साधन म्हणून अशा गोष्टीचा वापर करून देशाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला आहे, शासनाच्या जाण्याच्या विरुद्ध केला असं म्हटलं जातं. असं म्हणून त्यांना देशद्रोहाचा आरोप त्यांच्यावर आला. तर हा बाब आहे सध्याच्या घडामोडीचा. महत्त्वाची बाब म्हणजे काय आहे की हा जो काही कलम आहे म्हणा किंवा हा जो काही संहिता आहे IPC, त्याच्यामध्ये हा सेडिशनचा भाग का आहे, कशामुळे आहे, याच्यामुळे काय घडतं, या सगळ्या बाबी आपण पाहणार आहोत. आता पहिले सुरू हा प्रश्न उद्भवतो की हा जो काही सेडिशन चार्ज आहे किंवा सेडिशन हा जो काही कायदा आहे तो खूप जुना आहे, हे तर मान्य आहे. परंतु याच्यावर कधी आयोगानं किंवा लॉ कमिशननं कधी विचार केला आहे का ह्याला काढून टाकलं पाहिजे, नाही काढून टाकलं पाहिजे? तर असं म्हणता येईल की केला होता. तर कधी? तर 1968ला. परंतु काय म्हटलं त्यांनी? ते म्हटलं की गरज नाही, ह्याला काढून टाकायची गरज नाही. तर का? तर त्यांचं असं म्हणणं होतं की देशामध्ये हिंसा घडत असते, असंतोष घडत असतो किंवा असुरक्षेच्या अशा गोष्टी घडत असतात. त्यावेळी अशा लोकांना अशा गोष्टी किंवा शिक्षा देणे हे महत्त्वाचं ठरतं, त्याच्यामुळे असायला पाहिजे असं 1968ला सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. त्यानंतर 1971ला सुद्धा लॉ कमिशन आयोगानं सुद्धा हा विचार विमर्श करण्यासाठी भाग आणला होता. त्यावेळेस सुद्धा त्यांनी याला काढून न टाकता याची अधिक विस्तार केला असं म्हणा किंवा याची मर्यादा वाढवली असं मी म्हणता येते. म्हणजे काय केलं त्यांनी? अगोदर फक्त कार्यकारी मंडळच असे करू शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं कार्यकारी मंडळाविषयी काही बोलला असेल, त्यांच्याविषयी काहीतरी असा असंतोष किंवा अशा करायचा प्रयत्न केला असेल. परंतु आता काय म्हटलं, तुम्ही विधिमंडळाविषयी जरी केलात किंवा न्यायमंडळाविषयी जरी केलात किंवा संविधानाविषयी जरी केलात तरी तुम्हाला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुम्हाला अटक करण्यात येईल असं बाब म्हणली होती. आणि त्याच काळामध्ये जे काय लॉ कमिशन आहे त्याने असं म्हटलं की हे जे काही सेडिशन चार्ज आहे त्याची जास्तीत जास्त शिक्षा 7 वर्षाची असावी, म्हणजे उमरकैद नसून जन्मठेप नसून असं बी म्हटलं होतं. परंतु हे काही लागू नाही झालं. हा त्यांचा वाढीव करण्याचा प्रयत्न केला होता परंतु नाही झाला ते काही. त्यानंतर आता सध्या बी त्यांनी आणलं होतं चर्चा करण्यासाठी, बघूया काय होतं ते. तर हा जो काही भाग आहे थोडासा की कधी काढून टाकण्याचा प्रयत्न केला होता का, याच्यामुळं सांगितलं की आपला माहीत असलं पाहिजे की हा जो काही सेडिशन भाग याच्यावर विचार विमर्श केला जातो का नाही, तर केला जातो असं आपल्याला म्हणता येतं. आता महत्त्वाचा पॉईंट आहे की हा जो काही आपण कंटेस्ट पाहिला आणि याच्यावर विचार विमर्श बी केला, परंतु नेमका काय आहे हा देशद्रोह? तर देशद्रोह हा भारतीय दंडसंहिता 124A मध्ये येतो. तर म्हणजे काय याची व्याख्या? तर याची व्याख्या अशी आहे की एखाद्या व्यक्तीने शासनाविरुद्ध असंतोष करण्याचा प्रयत्न केला असेल, शासनाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला असेल, हिंसा करण्याचा प्रयत्न केला असेल, मग ते बोलण्याच्या माध्यमातून असेल, लिहिण्याच्या माध्यमातून असेल किंवा फोटोच्या माध्यमातून असेल, अशा माध्यमातून की ज्याच्यामुळं असंतोष निर्माण होतो, तर ते देशद्रोहाचा खटला त्यांच्यावरच दाखल केला जाऊ शकतो. तर या दंडसंहितेनुसार IPC धारानुसार असं जर घडलं तर त्याला 3 वर्षाची शिक्षा आणि जास्तीत जास्त जन्मठेपसुद्धा होऊ शकते असं म्हटलं जातं. तर हा थोडंसं त्याच्या संक्षिप्तमध्ये. परंतु इथं महत्त्वाचा भाग आहे की समस्या
या प्रकारची की हा जो कायदा आहे ब्रिटिशांना आणला होता, परंतु म्हणजे असं एक म्हणा की हसण्यासारखी बाब म्हणजे ब्रिटिशांमध्येच हा सध्या कायदा नाही, परंतु भारतामध्ये आहे. तर असं का? तर असं की जसं आपण आयोगाचे विचार पाहिले की असायला पाहिजे किंवा इतर बाबतीत केले तर असं म्हटलं जातं की, परंतु देशद्रोह, राजद्रोह हा जो काही प्रकार आहे तो अगोदरच्या काळामध्ये चांगला शोभून सुद्धा वाटायचा, परंतु आता काही तो वाटत नाही. म्हणजे काय तर असं म्हणायचे की बऱ्याच वेळा बऱ्याच गोष्टीमुळे सरकार याचा दुरुपयोग करते. तर समस्या म्हणजे हा जो कायदा आहे ब्रिटिशांना आणला होता, मूळतः हा कायदा बी नव्हता बरं का. तुम्हाला जर एक गोष्ट सांगायची म्हटली तर हा कायदा मूळतः नव्हता. जेव्हा 1860ला ही जी काही IPC धारा निर्माण केली ब्रिटिशांनी तेव्हा बी नव्हता, परंतु 1870च्या काळानंतर असं समजलं की हे देशातील लोक खूप नेतेगिरी करतात आणि आमच्याविषयी असंतोष करण्याचा प्रयत्न करत आहात, ब्रिटिश विरोधी कार्य करत आहात, म्हणून त्यांनी काय म्हणलं 1870मध्ये संशोधन करून हा IPC धारा आणला होता. पुन्हा त्याला 1898च्या काळात काहीतरी पूर्णपणे लागू करण्यात आलं. तर हे ब्रिटिश विरोधी कार्य करण्यासाठी आणलेली एक संहिता होती, आता ती सुद्धा भारतामध्ये आता भारत वापरतो त्या संहितेला. ह्याच्यामध्ये समस्या जसं म्हणत होतो आपण त्याची व्याख्या सटीक नाही की नेमकं काय येतं. असंतोष कशाने बी होऊ शकतो, त्याच्यामुळे असे म्हणजे असं विस्तार खूप मोठा आहे की बोलायचं काय नेमकं म्हणायचं काय, तर याची व्याख्या सटीक नाही असं म्हणता येतं. तसं आपण म्हटलं की याचा दुरुपयोग बऱ्याच प्रकारे होतो. एखाद्या व्यक्तीनं काय बोललं असेल किंवा काही म्हटलं असेल तर, आणि विशेषतः म्हणजे याचा पोलीसमध्ये बऱ्याच वेळेस वापर केला जातो. कसा केला जातो, काही लोकांना याची व्याख्याच माहीत नसते. म्हणजे जे काही लोअर लेवलचे पोलीस अधिकारी असतात किंवा असतात ते बऱ्याच वेळा याचा बेधुंद वापर करतात आणि त्यांना माहीत असतं तुम्ही असं असं बोललात मग तुम्हाला जेल होईल असं तसं, म्हणजे माहीत नसल्यामुळे सुद्धा याचा गैरवापर होतो. त्यानंतर असं हा जो काही हक्क आहे म्हणजे आपलं मूलभूत अधिकार आहे त्याचं उल्लंघन आहे ना. म्हणजे मी बोलतो आहे आणि तुम्ही ते मला अटक करत आहात, आणि बोलणं हा काही माझा अधिकार असताना सुद्धा म्हणजे हा मूलभूत अधिकाराचं संविधानाच्या विरुद्ध जाणार बाब आहे ना. तर अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हा जो काही भारतीय दंड संहिता 124E आहे याला हटवण्यासाठी किंवा याला काढण्यासाठी बरीच मागणी केली जाते. परंतु असं जे काही घडत आहे ते काही आत्ता घडत नाही, ते अगोदरपासूनच घडत होतं. आताच्या काळामध्ये तुम्ही जर ऐकलं असाल तर ते अरुंधती रॉय असेल, कन्हैया कुमार असेल, आताचे हे दिशा रवी असेल, यांच्या विरुद्ध हा जो काही देशद्रोहाचा खटला आणला जातो. याच्या अगोदरसुद्धा ब्रिटिशाच्या काळामध्ये टिळकला 2 वेळाच या कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर महात्मा गांधीवर सुद्धा देशद्रोहाचा खटला होता. तर असं म्हणायचं की हा जो काही बाब आहे, ही जी काही देशद्रोहाचा खटला आहे हा पहिल्यापासूनच चालू आहे आणि आत्तासुद्धा तो चालू केला जातो. याच्याविषयी बरेच केससुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आले. याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी पहिलं सुरू केदारनाथ वर्सेस बिहार 1962ची या केसमध्ये त्यांनी म्हटलं की गरज नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की त्यांनी पहिले सुरू म्हटलं की गरज नाही असं त्यांनी म्हटलं होतं. तर इथं त्यांनी पुन्हा मेनका गांधीच्या केसमध्ये सुद्धा असं म्हटलं की त्यांनी हे जी काही चालल्यात गोष्टी की असंतोष किंवा अशा गोष्टी होत जरी असेल तर जोपर्यंत त्यांनी हिंसा करत नाही तोपर्यंत तो काही होणार नाही असं म्हटलं होतं. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीनं आलोचना केली असेल, टिप्पणी केली असेल किंवा कमेंट केली असेल तर ती काय देशद्रोह आहे, तो त्यांचा हक्क आहे असं 1978ला मेनका गांधी केसमध्ये त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर रमेश थापर यांच्या केसमध्ये उच्च न्यायालयाने काय म्हटलं की त्यावेळेस काय झालं होतं की पुस्तकबंदी किंवा अशा गोष्टीमुळं देशाविरुद्ध आहे, देशाच्या विरुद्ध त्यांनी बोलला आहे असं म्हणून त्यांनी पुस्तकबंदी केली होती. तर त्याच्यावेळी तसं म्हटलं की पुस्तकबंदी करणं किंवा असं करणं हे काही देशद्रोहाचा भाग नाही, हे 19चं उल्लंघन आहे, रमेश थापर या केसमध्ये त्यांनी म्हटलं होतं. तर अशा बऱ्याच बाबी आहेत ज्या देशद्रोहाच्या काही पक्षामध्ये येतात, काही त्याच्या विरोधात जातात. बऱ्याच वेळा याचा दुरुपयोग केला जातो. आपण असंच म्हटलं की मेन मुद्दा म्हणजे हा खूप चर्चेचा विषय आहे की करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे. कारण एखादा व्यक्ती शासनाविरुद्ध बोलतो, आलोचना करतो, टिप्पणी करतो, याचा अर्थ त्याला चांगला दृष्टिकोन घेतला पाहिजे का नाही, तर नाही. तर परंतु शासन कसं त्याचा विरुद्ध दृष्टिकोन बघते की आमच्या विरुद्ध करत आहे. परंतु शासनानंही लोक जे आलोचना करतात याचा अर्थ कुठं तर आम्ही कमी आहोत काही अशा दृष्टिकोनी नाही पाहत, तो देशाच्या विरुद्ध आहे असं पाहतात. तर आणि त्याच्यामुळं मग दुरुपयोग केला जातो की असं करत आहात, ते तसं करत आहात. म्हणजे एक फ्रीडम ऑफ स्पीच म्हणा किंवा बोलण्याचा अधिकार, अभिव्यक्ती याच्यावर दबाव आणला जातो. त्यानुसार हा जो काही जस्टिस म्हणतो, न्याय म्हणतो, याच्यामुळे न्याय भेटेल का, मग
तुम्ही देशद्रोहाच्या खटल्यानुसार जर दाखल करत असाल तर न्याय भेटतं का? नाही भेटत. समाज परिवर्तन घडत आहे, समाजामध्ये बदल होत आहे, परंतु हा जो काही IPC धारा आहे, देशद्रोहाचा हा जो काही बाब आहे, तो काही बदलत नाही. समाज बदलला तरी समाजाची व्याख्या बदलली आहे, समाज आधुनिक होत आहे आणि तुम्ही तोच देशद्रोहाचा भाग घेऊन म्हणजे असं म्हणायचे की जिथं कायदा होता तिथं कायदा सध्या नाही आणि जिथं नव्हता त्यांनी स्वतःहून म्हणजे आत्मसात केलेला दिसतो. ब्रिटिशांचा जेव्हा काळ गेला तेव्हा तर हा कायदा काढून टाकायला होता. आता कोण देशद्रोह करणार आहे? परंतु हा कायदा इथं आणला जातो. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या चर्चा करण्याची गरज आहे. खरंच याची गरज आहे का नाही? तर हा थोडासा भाग होता देशद्रोहाविषयी. यानंतर पुढचा चर्चित विषय आहे भ्रष्टाचार. दिनांक 24 फेब्रुवारी 2021 रोजी संपादकीय भागामध्ये चर्चित असलेला हा विषय काय आहे? भ्रष्टाचार. आता व्याख्येकडे न जाता आपण जर ढोबळमानाने त्या शब्दाकडे पाहिलं, त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला तर भ्रष्टाचार याचा अर्थ काय समजतो आपल्याला? संधी करून पहा त्याची. भ्रष्ट प्लस चार, भ्रष्टाचार म्हणजे काय? भ्रष्ट आचरण आहे ना. भ्रष्ट आचरण. भ्रष्ट म्हणजे कसं आचरण? भ्रष्ट म्हणजे असं आचरण जे नीतिगत नाही, जे समाज मान्य नाही, जे कुठल्याच दृष्टिकोनातून मान्यता प्राप्त नाही असं आचरण, जे समाज हितकारक नसतं, अहित करतं, ते व्यक्तीचा लाभ देतं, अशा प्रकारचं आचरण म्हणजे भ्रष्ट आहे. तो कसा आहे? तो आपण भ्रष्ट आहे असं म्हणतो. तर जेव्हा जेव्हा तुम्हाला नीतीच्या पेपरमध्ये म्हणजे एथिक्सच्या पेपरमध्ये जेव्हा उत्तर लिहायचं असतं त्याच्यावेळेस असं पुस्तकीच व्याख्या न पाहता आपल्या मनाचा थोडा भाग त्याच्यामध्ये आला पाहिजे, विचार करण्याची पद्धत बनली पाहिजे. कशी? अशा प्रकारे. त्याच्यामुळे पाठ करायची गरज लागत नाही. इथिक्स पेपरमध्ये पाठ करायची गरज लागत नाही. तर थोडंसं असं थोडं मनन करत राहा. भ्रष्ट आचरण, भ्रष्टाचार अशा प्रकारे. तर आपल्या टॉपिककडे येऊया. भ्रष्टाचार. तर घडलं काय? तर घडलं असं की ओडिसाचे मुख्यमंत्री कोण आहेत? कोण आहेत ते तुम्हालाच माहीत असतील. तर ते जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक निर्णय घेतला आहे. काय निर्णय घेतला आहे? त्यांनी असं म्हटलं आहे की सर्व शासकीय अधिकारी यांनी, ते स्वतः मुख्यमंत्रीसुद्धा त्याच्यामध्ये येतात, सर्व शासकीय अधिकारी यांनी आपल्या संपत्तीची माहिती लोकायुक्तकडे द्यायची आहे. कधी? प्रत्येक वर्षी. म्हणजे या वर्षामध्ये तुम्ही किती कमवले त्याचं सगळं द्यायचे आपल्याला. काय? प्रॉपर्टी रिटर्न म्हणतो आपण त्याला. त्यांची माहिती द्यायची. तर हा निर्णय कसा आहे? एक क्रांती आणणार आहे. काय आहे असा? तर अगोदर जर पाहिलं तुम्ही तर बेनामी ॲक्ट असेल किंवा असे बरेच अगोदर कायदे येऊन गेले की ज्याच्यामुळं विसल ब्लोअर असेल, पुन्हा लोकायुक्त कायदा 2013चा असेल. बरेच वेळात बोललं गेलं की भ्रष्टाचार कमी करूया, असं करूया, तसं करूया. फक्त बोललंच. बोलाचा भात आणि बोलाची कडी. पुढं काय घडलं का? नाही घडलं. कारण आता हे कायदा सपोज हे कन्सिडर करा की लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013मध्ये आला. आल्यानंतर 15 सप्टेंबर 2014 पासून मुदत दिली होती की तुम्ही संपत्तीची माहिती द्या अधिकाऱ्यांना. परंतु ही माहिती आतापासून दिलीच नाही. म्हणजे 6 वेळास पुढे ढकललं त्यांना. पुन्हा देऊ, पुन्हा देऊ, पुन्हा देऊ. आता पुन्हा कधी उघडतोय हाच माहीत नाही. आणि त्याच्यामध्ये असा निर्णय मुख्यमंत्र्यानं घेणं म्हणजे क्रांती नाही तर काय? म्हणायचे काय? अगोदर आरोप झाल्यानंतर किंवा तो आरोपी आहे तो भ्रष्टाचार केल्यानंतर सजा किंवा काहीतरी प्रावधान केलं जायचं. परंतु आता ओडिसाच्या मुख्यमंत्र्यांनी नेमकं केलंय काय की ती प्रतिबंधात्मक पाऊल होऊच नाही, म्हणजे आपल्याला आजार होऊच नाही अशा प्रकारचा बाब ना. तर तसं केलंय. तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आणि क्रांतिकारी घडणारी गोष्ट आहे की एखाद्या राज्यानं असं जर इनिशिएटिव्ह पुढे घेतलं, जर सुरुवात केली तर इतर बी करू शकतात. त्याच्यामुळे हा क्रांतीचा भाग आहे. म्हणायचे काय? अगोदर फक्त बोललं जात होतं, आता करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि ते होऊच नाही यासाठी. तर याच्यामध्ये जे काही ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी असं बी म्हटलं की ही जी माहिती काय आहे म्हणजे ह्या संपत्तीची माहिती ती संपूर्णपणे सार्वजनिक असणार, म्हणजे सार्वजनिक केली जाईल असं त्यांनी म्हटलं. तर हा जो काही मुद्दा आहे भ्रष्टाचाराचा, हा खूप एक कीड लागल्यासारखा आहे आणि या किडीला सुधारण्याचं काम हे ओडिसाचे मुख्यमंत्री करतात. याच्यामुळे एक उदाहरण निर्माण होतं की कशा प्रकारे काम केलं पाहिजे. आणि विशेषतः म्हणजे जे काही अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये पारदर्शकता येते. तुम्हाला बाकी पॉईंट माहीतच असतात. ते उत्तरदायी बी असू शकतात, कसं म्हणता येते, उत्तरदायी सुद्धा होतील ते आणि अधिक जागरूक होतील. कारण हे जर तुम्ही फाईल रिटर्न करत असाल म्हणजे संपत्तीची माहिती देत असाल तर कुठं ना कुठं आळा बसू शकतो. हा त्यांनी 4 अजून मार्ग काढतील हा भाग वेगळा आहे, परंतु कमीत कमी तर आळा तर बसल इतकं तर म्हणता येईल. तर हा एक चांगला निर्णय असं आपला म्हणता येतं. तर या लेखामध्ये किंवा संपादकीय भागामध्ये बोलत असताना एका तज्ज्ञाचं मत इथं व्यक्त केलं जातं. असं म्हणा की त्याचं नाव आहे रॉबर्ट किल्थगार्ड असं म्हणा. त्यांनी असं म्हटलं की भ्रष्टाचाराचा एक फॉर्म्युला दिला आहे. तर त्याच्यामध्ये म्हणतात की भ्रष्टाचार बरोबर मक्तेदारी
प्लस विवेकबुद्धी मायनस अकाउंटेबिलिटी. त्यांनी काय म्हटलं, भ्रष्टाचार काय आहे, मक्तेदारी आणि विवेकबुद्धीची बेरीज आणि त्याच्यामधून जर जबाबदारी मायनस केली तर हा भ्रष्टाचाराचा फॉर्म्युला येतो. तर भ्रष्टाचाराचा पहिला भाग मक्तेदारी. आता मक्तेदारी कसं, मोनोपॉली. एखाद्या ठिकाणी जर मोनोपॉली असेल तर तिथं वर्चस्व कोणाचं चालतं, त्यांचं चालतं ज्यांचं आहे. सपोज एखाद्या भाजी मार्केटमध्ये म्हणा किंवा एखाद्या सेलमध्ये म्हणा, मक्तेदारी एकाच कंपनी असते. सपोज करा जिओची आहे, तर जिओच्या व्यतिरिक्त कुणी नसेल तर जिओ कसा आपलं भाग स्वतः करतो ना, जे काय करायचं त्याला. किंवा आता नवीन येणाऱ्या कंपन्या पहा, जे दुसऱ्यांना खरेदी करत आहे ते पहा. असं अधिकाराच्यामध्ये बिघडतं. जर अधिकार त्यांच्याकडेच असेल, त्यांच्या व्यतिरिक्त कुठंच कुणी जाणार नाही, आहे ना. तर असा सपोज एखादा तहसील अधिकारी आहे, तर त्याच्याकडे कागद घेण्यासाठी किंवा तशी सही लागत असेल तर मक्तेदारी कुणाची आहे, त्या अधिकाऱ्याचीच आहे ना. मग तिथंसुद्धा हा भ्रष्टाचाराला भाग येतो. त्यानंतर विवेकबुद्धी. आता मोठे अधिकारी असतील किंवा जे काही लोक असतील, त्यांना एक अधिकार असतो की तुम्ही निर्णय घ्या, परंतु ते निर्णय यांची जबाबदारी जर नसेल त्याच्यामध्ये, म्हणजे मी निर्णय घेतला आहे परंतु माझी जबाबदारी नाही, ती काय होईल ते होईल, मग भ्रष्टाचारसुद्धा होणारच ना. मग त्याच्यामुळे त्यांनी असा फॉर्म्युला दिला आहे की भ्रष्टाचार इज इक्वल टू मक्तेदारी प्लस विवेकबुद्धी मायनस जबाबदारी असं. तर याच्यामध्ये लेखक थोडं ॲड करता याच्यामध्ये. ते असं म्हणतात की भ्रष्टाचार बरोबर मक्तेदारी प्लस विवेकबुद्धी मायनस जबाबदारी मायनस लोकांचा स्वभाव, पीपल पार्टिसिपेशन. ते असं म्हणतात की मक्तेदारी तर ठीक आहे आणि विवेकबुद्धी बी ठीक आहे, परंतु त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे जबाबदारी नाही त्याप्रमाणे जर लोकांचा सहभाग नसेल तर अधिक वाव आहे भ्रष्टाचाराला, असं ते म्हणतात. तर असा हा फॉर्म्युला एक चांगल्या प्रकारे आपण लिहू शकतो पेपरमध्ये, कारण याला व्हॅल्यू ॲडिशन बी म्हणता येतं. की खूप चांगल्या प्रकारे त्या लेखकाचं म्हणजे ज्यांचं म्हणलं त्यांचं नाव देतो मी, रॉबर्ट कलितगार्ड यांचं. तर हा भ्रष्टाचाराचा फॉर्म्युला. तर ओडिसाच्या ज्या का मुख्यमंत्रीने हा निर्णय घेतला, त्यांनी असं म्हणताना भर अशी घातली आहे की त्यांनी म्हटलं की तंत्रज्ञानाचा वापर करू. तर ही चांगलीच गोष्ट आहे, त्याचा वापर केल्यानंतर लवकरात लवकर गोष्टी घडतील असं बी आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर हे जे काही जबाबदारीचं पालन आहे याच्यामुळं अधिक होईल आणि जे करणार नाही त्याच्यावर कार्यवाही केली जाईल, असं अगोदरसुद्धा केलं आहे मुख्यमंत्र्यांना ओडिसाच्या. जसं की गेल्या एका वर्षामध्ये त्यांनी 100 शासकीय अधिकाऱ्यांना काढून तर टाकले, डिसमिस तर केलं आहे किंवा कंपल्सरी निवृत्ती तर दिली आहे, तुम्ही घरी बसा राम राम असं म्हटलं त्यांनी. तर अशा प्रकारे त्यांनी चांगले पाऊल उचललं आहे असं म्हणता येतं. आता इथं महत्त्वाचा भाग असा येतो की इतका निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी खूप महत्त्वाची ठरते. आणि ती अंमलबजावणी केल्यानंतर सपोज एखाद्याला शिक्षा द्यायची तर कशा प्रकारे, तर हे कसं लोकायुक्त कशी व्यवस्था करणार याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष आहे की त्यांनी व्यवस्था कशी चोख असली पाहिजे, चांगल्या प्रकारे निर्णय जो घेतला त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे असली पाहिजे. अशा प्रकारे याच्यामध्ये त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आपण त्याला, त्याचा सुद्धा वापर करू शकतात. त्याचप्रकारे हा जो काही व्हिसल ब्लोअर कायदा आहे 2014चा, हा पूर्णपणे अंमलात नाही आला आहे, परंतु नसल्यासारखा म्हणजे कुठंतरी दिसतो अशा प्रकारचं. तर त्याचा अधिक वापर झाला पाहिजे, अधिक त्याच्याकडे चांगल्या नजरेनं किंवा असं म्हणा की अंमलबजावणीच्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. त्याचप्रकारे आपण जसं म्हणलं की बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंध कायदा, हा जो काही 1986चा कायदा आहे, याच्यामध्ये सुद्धा विस्तार व्हायला पाहिजे. बेनामीची जी काही व्याख्या आहे, ते जे काही गोष्टी आहेत ते सगळ्या असं त्याचं दायरा म्हणजे मर्यादा वाढायला पाहिजेत असं त्यांचं म्हणता येतं. आणि तसंच संयुक्त राष्ट्राचं असं म्हणणं आहे की जे काही भ्रष्टाचारानं नुकसान होतं ते अधिक आहे, म्हणजे खूप मोठं आहे. ते असं म्हणतात की $1.26 ट्रिलियन. आता ही काय छोटी संख्या नाही, $1 ट्रिलियन. तर इतकं मोठं नुकसान होतं. याच्यापेक्षा जास्त म्हणजे सामाजिक अस्थिरता, सामाजिक असंतोष म्हणा, म्हणजे विश्वास राहत नाही, जबाबदारी नसते, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. हा तरी इकॉनॉमिक लॉस संयुक्त राष्ट्रानं सांगितलं, तर बाकी आपण स्वतः बी लिहू शकतो. सामाजिक लॉस कसा होऊ शकतो किंवा एज्युकेशनमध्ये कशा बदलाव होऊ शकतो, मानसिकता कशी बदलू शकते. तर तुम्ही जर पाहिलं असाल तर आपण जर अगोदर 5-6 वर्षाखाली किंवा 10 वर्षाखाली म्हणा की असं म्हणायचं की पैसे देऊन नोकरी लागते, मग शिकायची काय गरज आहे. तर अशी मानसिकता बदलत जाते मग. तर हा भ्रष्टाचाराचा जो काही निगेटिव्ह इफेक्ट आहे, नकारात्मक भाग आहे, तो खूप मोठा आहे. तर बऱ्याच प्रकारे ह्याच्यामध्ये आपण लिहू शकता. थोडं विचार करा भ्रष्टाचाराविषयी कसं लिहिता येईल. तर असं थोडंसं भाग आहे आणि त्याच्यावर पुढं काय करता येईल हे सुद्धा टिपण काढलं की हा टॉपिक पूर्णपणे कंप्लीट होतो. तर असा हा संपादकीय भाग आहे.